सांगली मिरज महापालिका स्थायी सभेत महत्त्वाचे निर्णय. जलशुद्धीकरण, प्रलंबित बिले आणि विकास कामांवर चर्चा. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहराच्या जलपुरवठा व्यवस्थेसाठी सांगली आणि मिरज येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी 155 मेट्रिक टन PAC पावडर खरेदीस मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये नगरसेविका स्वाती शिंदे यांनी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केमिस्ट अभियंत्यांची आवश्यकता अधोरेखित केली. सध्या मीटर ऑपरेटरकडून हे काम करून घेतले जात असल्याचे, तातडीने केमिस्ट पदांची भरती करून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला स्थायी समितीने मंजुरी दिली आणि याच बैठकीत कोरोना काळातील कामांशी संबंधित 1,15,00,000 रुपयांच्या 53 फायली गहाळ झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित बिले अद्याप न मिळाल्याने या फायली तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील सभेत याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आलेले आहे. तसेच आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान NCAP योजनेअंतर्गत 4.5 कोटी रुपयांच्या विविध ठिकाणच्या फुटपाथ कामांना स्थायी सदस्यांच्या विनंतीनुसार स्थगिती देण्यात आली. झुलेलाल चौक, कॉलेज कॉर्नर, गणपती मंदिर, विश्रामबाग चौक, सिव्हिल चौक, मिशन चौक तसेच पोलीस अधीक्षक बंगल्यापासून पोलीस मुख्यालयापर्यंतच्या प्रस्तावित कामांचा यात समावेश आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी कामे करण्यात यावीत अशी भूमिका मांडण्यात आली असून नव्या कामांसाठी सूचना देण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील राम मंदिर ते सिव्हिल चौक आणि कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या मार्गावरील फुटपाथ कामे प्रशासनाने बंद केल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात अहवाल सादर करून कामे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाल्यांच्या साफसफाईसाठी वार्षिक 1 कोटी रुपयांचे नियोजन असून संबंधित ठेकेदाराकडून कमी दरात काम करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या संदर्भातील दरांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज स्थायी समितीची सभा स्वर्गीय राजाभाऊ जगदाळे सभागृहामध्ये पार पडली. या ठिकाणी पहिला विषय होता आपल्या महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा विभागाकडे माळ बंगला येथील 36 MLD व मिरज येथील 38.80 MLD या जलशुद्धीकरण केंद्रासाठी 1 वर्षासाठी आवश्यक असणारी 155 मेट्रिक टन PAC पावडर खरेदी करणे, हे 61,72,865 रुपयाची कामगिरी निविदा काढण्याची आमच्याकडे विषयपत्र आले होते. या निविदा काढणे कामी आम्ही स्थायी समितीच्या वतीनं मंजुरी देण्यात आली. या मंजुरीच्या या ठिकाणी एक गोष्ट आमच्या लक्षात आली की ही जे पावडर मिक्सिंग करताना त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं केमिस्ट हा पावडर मिक्सिंग करत नाही. त्या ठिकाणी मीटर रीडर जो आहे तो या ठिकाणी पावडर मिक्सिंग करतो असं निदर्शनास आलं. जेव्हा प्रशासनाला आम्ही सक्त आदेश दिले की यापुढे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळ आम्हाला अजिबात चालणार नाही. या ठिकाणी पावडर मिक्सिंग करत असताना केमिस्टच्या पदावरच्या लायक माणसाकडूनच त्या ठिकाणी पावडर मिक्सिंग करून घेण्यात यावी. त्याला प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी लगेचच तात्काळ आम्ही केमिस्ट या पदाची भरती करून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करू. दुसरा विषय, या ठिकाणी NCAP या योजनेतून महापालिका क्षेत्रामध्ये काही कामं मंजूर करण्यात आली होती, पण ही कामं होणे या ठिकाणी अशक्य आहे. या कामामध्ये सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर चौक विकसित करणे हे काम 1,06,94,000 रुपयाचं होतं. त्याचप्रमाणे सांगली शहरातील ST स्टँड लगतचा झुलेलाल चौक विकसित करणे हे काम जवळपास 60 लाख रुपयाचं होतं. विश्रामबाग गणपती मंदिर चौक विकसित करणे हे 44 लाख रुपयाचं काम होतं. सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चौक विकसित करणे हे काम 76 लाख रुपयाचं होतं. मिरज शहरातील मिशन हॉस्पिटल चौक विकसित करणे हे काम 75 लाख रुपयाचं होतं. आणि पोलीस अधीक्षक बंगला ते विश्रामबाग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पाथवे करणे हे काम 55 लाख रुपयांचं होतं. पण सद्य परिस्थिती पाहता ही कामं त्या ठिकाणी करणे अशक्य आहे असं प्रशासनाचं मत आहे. तरी या बाबतीत सर्व स्थायी समिती सदस्य व मी सभापती म्हणून या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आला की सदरची कामे ही रद्द करून त्या ठिकाणी दुसरी भागातील
कामे प्रस्तावित करून जेणेकरून पर्यावरण व शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडेल अशी कामं आपण शहरामध्ये दुसऱ्या ठिकाणी सुचवू. कारण हा जर निधी हे जर काम होत नसेल तर हा जर निधी परत गेला तर हा शासनाचा निधी परत पुढच्या वर्षी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ही कामं आपण दुसऱ्या या ठिकाणी प्रस्तावित करू व हे चौक सुशोभीकरणाची जी कामं आहेत ती त्या ठिकाणची अतिक्रमण हटल्यानंतर पुढच्या वेळी जो निधी येतो त्यामधून आपण पुनश्च करू असा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महापालिका आयुक्त यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून याबाबतीत योग्य निर्णय घेण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.